शिर्डीच्या जागेसाठी शिवसेना, ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्से खेच आहेत। उद्धव ठाकरे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यानंतर आज नगरच्या दौऱ्यावर आहेत। यावेळी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतील, तर सोनई, नेवासा, श्रीरामपूर, राहुरीमधल्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांच्या भेटीगाठीही घेणार आहेत। मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे। जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी काल रात्री जरांगेंची भेट घेतली। उपचार करून देण्याची विनंतीही दोघांनी यावेळी जरांगेंना केली आहे। सगळे सोयरे अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर होईपर्यंत बेमुदत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा इशारा जरांगेंनी दिला। काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी राज्यसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे। हिमाचल प्रदेशमधून सोनिया गांधी राज्यसभा निवडणूक लढवू शकतात। गांधी घराण्याची पारंपरिक जागा मानल्या जाणाऱ्या रायबरेलीतून प्रियंका गांधी निवडणूक लढवू शकतात। त्याचमुळे सोनिया गांधी राज्यसभेवर जाणार अशी काँग्रेसची रणनीती आहे। अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। एकनाथ खडसे भाजपात येण्यासाठी जोरदार प्रयत्न करतायत, तसा गौप्यस्फोट गिरीश महाजनांनी केलाय। केंद्रातून आणि राज्यातून खडसेंचे प्रयत्न सुरू असल्याचं महाजनांनी म्हटलंय। जोर लावून एकीकडे उद्धव ठाकरे मोदी भाजपवर जोरदार टीका करत असताना शालेय शिक्षण मंत्री केसरकरांनी उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा साथ घातली। पंतप्रधान मोदींच्या मागे उभं राहण्यासंबंधी उद्धव ठाकरेंनी पुन्हा विचार करावा असं केसरकरांनी म्हटले। तेव्हा चर्चांना उधाण आले। त्या ठिकाणी हटवण्यात आलं अनेक गोष्टी। रायगड लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये धुसफूस सुरू असतानाच या वादात शिवसेनेनं उडी घेतली। रायगडच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचाच दावा योग्य असल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटले। जिथे ज्या पक्षाचा खासदार आहे तिथे नैसर्गिक न्यायानं त्याच पक्षाचा दावा असणार असं सामंत म्हणाले।